पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री झाल्या। राज्याची उपराजधानी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या विजयगड या शासकीय निवासस्थानी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। या संदर्भात विजयगड या शासकीय निवासस्थानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहरे। राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी जे काल साध्या पद्धतीने मुंबईत शपथविधी घेतला आणि राज्याचे पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून महिला ठरलेल्या आहेत। सध्याच्या वेळेला मी विजयगड हा बंगला आहे शासकीय, या बंगला जो होता अगोदर दिवंगत नेते अजित पवार याच बंगल्यात जे आहे ते थांबत होते आणि मी याच बंगल्यासमोर उभा आहे। आपण बघू शकता की नावाची पाटी सुद्धा आता बदलवण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता की श्रीमती सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री विजयगड बंगला क्रमांक 31 अशा प्रकारचे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। दिवंगत नेते अजित पवार जेव्हा हयातीत होते त्यावेळी ते याच ठिकाणी या बंगल्यात थांबत होते। विदर्भाच्या दौऱ्यावर असो किंवा मग नागपूरच्या दौऱ्यावर असो, एकूणच या दौऱ्यादरम्यान ते असते आणि या विजयगड बंगल्याच्या समोर आपण उभा आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकता की या बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा आपण एकूणच प्रयत्न करू, कारण की इथले असलेले झाडं, इथलेले असलेले जे गार्डन आहे, या गार्डन असलेला प्रेम जे आहे अजित पवारांच्या होतं। एकूणच बघितलं असेल तर जेव्हा केव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी जेव्हा येत होते त्यावेळी या विशेष करून या झाडाची काळजी जी आहे ते घेत होते आणि आज जे आहे ते अजित पवार आपल्यात नाही। अत्यंत दुःखद घटना जी आहे ते महाराष्ट्रावर घडली। नागपूरमध्ये रामगिरी या मुख्यमंत्रीसाठी तर देवगिरी हा उपमुख्यमंत्र्यांसाठी जे शासकीय बंगला होता, मात्र गेल्या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्यात असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने विजयगड हा नवा बंगला तयार केला आणि या बंगल्यामध्ये जे आहे ते अजित पवार जे आहेत ते या बंगल्यात राहतातच। आपण जर बघितलं असेल तर इथली व्यवस्था असेल, यासोबत इथली गार्डन असेल, इथले झाडं असतील, याची संपूर्ण काळजी जी आहे ते अजित पवार जे आहेत ते घेत होते आणि विदर्भातील लोकांना जे शासकीय काम असतील किंवा अन्य जे काही कार्यकर्त्यांना जे काही काम होते ते मुंबईला न येता याच विजयगड बंगल्यामध्ये त्यांची समस्या असेल ते निवारण करत होते। त्यांची घेतलेली झाडाची काळजी असो ते एकंदरीतच जे चिरकाळ टिकणारी असेल हे मात्र नक्की असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।